मराठी, आवाज जनसामान्यांचा। माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी व्हिडिओ कॉल करून कानगाव तालुक्यातील आंदोलकांशी संपर्क साधलाय आणि आंदोलकांचं अभिनंदन केलं। आपण सर्वांनी शेतकऱ्यांचं आंदोलन राज्यव्यापी कसे होईल यासाठी प्रयत्न करूया आणि 28 ऑक्टोबरला संपूर्ण कर्जमुक्तीसाठी मुंबईच्या दिशेने आगेकूच करूया असं आवाहन माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केलंय। यावेळी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी आक्रोश कृती समितीच्या आंदोलकांचं अभिनंदन करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। पहा माजी मंत्री बच्चूभाऊ कडू काय म्हणाले ते। शासनाच्या विरोधात काही मागण्या आहे, मागण्या सगळ्या रास्त आहे, आंदोलन चालू आहे। आम्ही तुमच्या मागण्या वाचल्या सगळ्यांच्या। हो, खरं तर आपल्या सर्वांचे मी आभार मानतो का आपण या निमित्तानं जनजागृती करत आहे। हो, खरं तर शेतकऱ्याची फार गरज आहे एकत्र होण्याची आणि मुळात शेतकरी एकत्र येत नाही म्हणूनच आपल्याला लुटल्या जातं, आपला आवाज जात नाही। हो, अतिशय दुःख आहे। या सगळ्या जाती धर्माच्या लढाईमध्ये माझ्या शेतकऱ्याचा लढा मागे पडू नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे। मी सुद्धा आपल्या सोबत आहोत। 28 तारखेला आपण मोठ्या आंदोलनाची तयारी करतोय, 28 ऑक्टोबर दिवाळीनंतर। हो, हो, मला वाटतं आपण सगळ्यांनी मुक्कामी आलो पाहिजे। 4-5 दिवस मुक्कामी आल्याशिवाय याला आंदोलनाला धार येणार नाही। जसं आता पंजाबच्या शेतकऱ्यांनी 1 वर्ष मुक्कामी आंदोलन केलं, आपल्याला इतके वेळ आंदोलन करायची वेळ राहणार नाही। आपण व्यवस्थित नाकेबंदी करू। आपल्या सगळ्याची तयारी आहे का? हो, तयारी आहे। सगळ्या शेतकरी संघटना आपण एकत्रित करून मग राजीव शेट्टी साहेबांची असेल, तुपकर साहेबांची असेल, नवले साहेब असेल किंवा शेतकरी संघटना असेल शरद जोशी साहेबांची, या सगळ्यांना एकत्रीकरण करून आपण 28 तारखेला ऑक्टोबरला मोठं आंदोलन करतोय। आपण सुद्धा ताकदीनं आलं पाहिजे अशी विनंती करतो आणि आपल्या उपोषणाला मी पाठिंबा देतोय। धन्यवाद। धन्यवाद। इकडे यायला वेळ मिळेल का? कुठं आहे तुमचं उपोषण सुरू? दौंड मध्ये, दौंड तालुका, पुणे जिल्हा। हा, मी तसं आता 29ला आहे नगरला। हो हो, नगरला आता 29 दूर आहे ना। हो, असू द्या, तोपर्यंत आमचं चालू राहील, आंदोलन चालूच राहणार आहे भाऊ। 29ला येतो मी, मला मेसेज करा। हो, चालेल चालेल। हो हो हो, धन्यवाद भाऊ। हो हो, धन्यवाद। थँक्यू। G9 मराठीसाठी बबनराव धायतोंडे, दौंड।